सो मित्रांनो चला आता निघालो आपण चेकआउट केले इथनं. And आता निघायचं मित्रांनो आपल्याला महाबळेश्वर. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं आहे महाबळेश्वर. इकडून काढतो चला तर मग तिकडून घेऊ आणि निघू मित्रांनो. आता आपल्याला जायचंय महाबळेश्वर आता. सो वे टू महाबळेश्वर. सो मित्रांनो आता परत आम्ही थांबलोय एका नवीन स्पॉटवर. आता काढायचे आहे तिथं फोटो. आणि इथं अजून बी समुद्र आहे, समुद्राचं पाणी आहे आणि इथं माकड बी आहेत भरपूर. आता काढूया मित्रांनो इथं फटाफट आपण फोटो. सो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वर मध्ये. तुम्ही बघू शकता इथं बघायसारखं काय, हा बघायसारखं खूप काही आहे मित्रांनो, पण इथं काही दिसतच नाहीये. आणि इथं तुम्ही जंगलच बघू शकताय पूर्ण डेंजर. आता तिथनं कोणतरी येते ते पण तुम्हाला दिसू शकत नाही मित्रांनो, इतकं डेंजर फॉग आहे. चला आता तुम्हाला दाखवतो. मी जेवढं दिसतंय मित्रांनो तेवढं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. होय बी मी. चला आता मित्रांनो आपण जाऊया. सो मित्रांनो आता आम्ही निघालोय परत महाबळेश्वरनं. आता कुठे निघालो आपण? कुठेतरी जाऊ असंच असते आपलं. प्लॅनिंग चालू आहे ऑन द वे. इथं तुम्ही बघू शकताय आम्ही घाटात आता सध्या. आपण सगळीकडे घाट दाखवले, आपण घाट सोडलंच नाही. घाटाने आपल्याला सोडले नाही रे. आपण कसं आहे ना, तर आपण भारी माणसं आहेत त्यामुळे घाट आपल्याला सोडत नाही. तुम्ही माझ्यासोबतच चला. घाटात चला तुम्ही. आम्हाला लँडस्लाइड वगैरे पण दिसले होते पण आम्ही दाखवलं नाही ते. दगड बी कोसळलेले होते मित्रांनो. काही ठिकाणी रस्ते ब्लॉक होते. रस्ते ब्लॉक होते. येऊन गेले होते. घाटाचे प्रिय माणसं होतो आम्ही, त्यामुळे मग घाट म्हणतात तुम्ही जावा कडकडने घासून सॉरी जावं म्हणलं तुम्ही कडकडने. आता आम्ही निघालोय मित्रांनो. आमच्यासाठी रोड पण क्लिअर करत होते. हो आणि तुम्ही आता बघू शकता आता विशेष सापासारखे रोड आहेत. खाली पाहिजे गाव पण दिसतंय ते. सो आता निघतोय मित्रांनो आपण हळूहळू. आम्हाला महाबळेश्वरला तुम्हाला बरंच काही दाखवायचं होतं पण आम्हाला दिसलं नाही तर तुम्हाला काय दाखवणार. त्यांना दाखवलं उतरलं की नाही का काय होते शी कंडिशन. तुम्ही तर पाहिलीच होती मित्रांनो काय किती फॉग आणि ते ढग उतरलं होतं खाली. आम्ही लय फॉर्म मध्ये कपडे बिपडे बदलले होते, वल्ले कपडे होऊ नये म्हणून. पण सगळा पचका झाला, परत गाडी येऊन बसावं लागलं आणि डायरेक्ट रिटर्न निघावं लागलं. डेस्टिनेशन तो आता आपण. सो आता मित्रांनो निघालो आपण नेक्स्ट डेस्टिनेशन ऑन द वे आपण. सो चला आता जाऊया आपण हळूहळू. बारके शेट आपल्या ड्रायव्हिंग वर आहेत. सो काय टेन्शन नाही मित्रांनो, बारके शेट ड्रायव्हिंगला. हो सो मित्रांनो आता तुम्ही डायरेक्ट मला सिटीज बघू शकताय कारण की आम्ही काय म्हणतो त्याला विजय होय बरोबर आहे. भमा बरोबर बोलतो. आता सिटी तुम्हाला पाहूनच कळली असेल सिटी आणली म्हणून. हा सांगायची गरज नाहीये तुम्हाला कारण की गुणगुण एवढी आहे तर पोंग कांकोंग सगळं चालू आहे मित्रांनो. आणि आता आम्ही पूर्ण कंटाळून गेलोय आणि आता आम्ही कुठेतरी चाललोय फक्त. जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही बिन प्लॅन करता सगळीकडे चाललोय. अजून मी तसं चाललोय आता मी कुठेतरी. हा आणि इथं सगळेजण निवांत पडलेले आहेत. ड्रायव्हर चेंज झाले आमचे. हा ड्रायव्हर एकदम दमून गेलेत आता. सो आता निघालो मित्रांनो. आता जाऊया आपण बघूया आपण कुठं पोहोचतोय. सो तुम्हाला कळवतो मी लवकरच कारण की मला कळणं महत्वाचं आहे मग तुम्हाला कळलं. सो कळतो. सो मित्रांनो आता आम्ही दोघंच आलो कुठेतरी निघून कारण की पोरं थांबलेत. सीएनजी भरवायला लागली गाडी. नंबर होते आम्हाला कंटाळा आला. आमचे पाय दुखत होते. आम्ही लांब आलो एकदम. आता आणखी पाय दुखायला लागले म्हणून बसून घेतलं. आता इथं मंदिर आहे मित्रांनो पाठीमागं आणि इथं बसलोय आता आम्ही. आता बराच टाइम झाला. बराच टाइम झालाय आणि इकडे बघू शकताय हायवेलाच आहे आम्ही. आता आम्ही चाललोय कुठेतरी आणि आता मित्रांनो गॅस भरून मग परत जायचं आम्हाला. सो चला आता फटाफट आता त्यांना बघूया गॅस भरायला किती वेळ लागतोय आणि मग निघू आपण पुढे. सो मित्रांनो आता आम्ही थांबलोय जेवायला. आता फटाफट जेवण करूया. चला आता जेवण करूया मित्रांनो. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये डायरेक्ट. सो राधे राधे.